नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. ज्ञानेश्वरी मुंडे, महादेव मुंडे यांच्या पत्नी रास्ता रोको करायला गेल्या कशासाठी? तर माझ्या पतीला न्याय मिळावा म्हणून. कुणी मारलं, का मारलं, कशासाठी याचा जाब विचारण्यासाठी, आरोपींना अटक करण्यासाठी. पण झालं उलटच. आपल्या लेकीसाठी जी माहेरवरून म्हणजे कनेरवाडीतून लोक आले आणि आपल्या सुनेसाठी म्हणजे भोपळ्यातून जे लोक आले त्यांच्यावरच आणि ज्ञानेश्वरी मुंडे कुटुंबियावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. म्हणजे ज्या लाडक्या बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे होते त्याच लाडक्या बहिणीवर कसे गुन्हे दाखल करता येतील हाच प्रकार या ठिकाणी दिसून आला. म्हणजे न्यायासाठी पसरला पदर, दखल नाही गुन्हा दाखल अशी परिस्थिती ज्ञानेश्वरी मुंडेंची झाली. इकडं ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल होतोय आणि तिकडं धनंजय मुंडे ठाण्यामध्ये आपल्या समाजाच्या राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये भाषण ठोकत होते, शेरो शायरी करत होते. खरं तर मुळातच आज ठाण्यामध्ये वंजारी समाजाचं राज्यस्तरीय अधिवेशन पार पडलं. त्याचं उद्घाटनच माजी मंत्री परळीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते झालं. चांगलं आहे, प्रश्नच नाही. अनेक गुणवंतांचा त्या ठिकाणी UPSC MPSC मधील विद्यार्थ्यांचा, स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला. समाजरत्न पुरस्कार सोहळ्याचं वितरण झालं. हे सगळं ठीक आहे. पण इकडे मुंडे साहेब भाषण ठोकतायत आणि तिकडे ज्ञानेश्वरी मुंडेंवर जे त्यांच्याच मतदारसंघातल्या आहेत, त्यांच्या समाजातल्या आहेत, त्याच बहिणीवर गुन्हा दाखल होतोय. आता बोलायचं काय? खरं तर या ठिकाणी एक सगळ्यात मोठा सवाल उपस्थित होतोय. आज धनंजय मुंडेंनी 38 मिनिटांचं भाषण केलं आणि आपल्या जीवन प्रवासात आपण कसा संघर्ष केला हे सगळ्या समाज बांधवांना ऐकवलं. पण त्यांच्याच मतदारसंघातील ज्ञानेश्वरी मुंडे या गेली 20 महिन्यांपासून संघर्ष करतायत, पण त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसायला जायला मुंडे यांना वेळ नाहीये. त्यांच्याच जिल्ह्यातील संतोष देशमुख या सेवाभावी सरपंचाची निर्घृण हत्या झाली आहे, पण त्याबद्दल बोलायला धनंजय मुंडे तयार नाहीयेत. म्हणजे 200 दिवसांचं मौन झाल्यानंतर धनंजय मुंडे जे बोलतायत त्यामध्ये ना महादेव मुंडेंचा उल्लेख होतोय, ना संतोष देशमुखांचा उल्लेख होतोय. उल्लेख फक्त माझी, परळीची, माझ्या मातीची, माझ्या जिल्ह्याची बदनामी, माझ्या समाजाची बदनामी. अरे तुमचंच एक वाक्य आहे भाषणातलं, जातपात धर्म मी जोपर्यंत समाजकारणात, राजकारणात आहे तोपर्यंत कधीच करू शकणार नाही. आता हे तुमचंच वाक्य असताना तुम्हाला ज्या परळीकरांनी निवडून दिलं ते जात पात धर्म बघून नाही, तुमचं समाजकारण बघून, तुमचं कर्तृत्व बघून. त्यावेळी या जातीनं, त्या जातीनं, या समाजानं, त्या समाजानं तुम्हाला मत दिलं नाही. त्यावेळी धनंजय मुंडे हे व्यक्तिमत्व बघून मत दिलं. पण आज त्याच मतदारांशी प्रतारणा होतीये मुंडे साहेब. आणि म्हणूनच माझं आजचं लाईव्ह आहे. मुंडे साहेब, दोनदा मरता मरता तुम्ही वाचलात हो, पण महादेव मुंडे, संतोष देशमुख गेले ना, त्याचं काय? खरं तर या संपूर्ण 200 दिवसांच्या मौनात तुम्ही कुठेतरी व्यक्त होणं गरजेचं होतं, पण तुम्ही व्यक्त झाला नाही. तुम्ही मला सांगा, तुमचं एक वाक्य आहे, 200 दिवसात मी दोनदा मरता मरता वाचलोय. तुमच्या आशीर्वादामुळं हे तुम्ही समाजासमोर सांगितलं, पण तुमच्या निकटवर्तीयांमुळं, तुम्ही पोसलेल्या गुंडांमुळं 2 जीव हकनाक गेले, 2 कुटुंब उघड्यावर पडली, 2 लाडक्या बहिणींचे कपाळ पुसले गेले, 2 लाडक्या बहिणींच्या हिरव्या बांगड्या फुटल्या, 2
लाडक्या बहिणींची मुलं उघड्यावर आली, त्याचं काय? त्यातले तर एक समाजातले महादेव मुंडे. खरं तर इथे समाज आणि जात पातचा संमतच नाही. तुम्ही तुमच्या समाजाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात गेला होतात म्हणून फक्त हा मुद्दा धरलाय. एरवी तुमच्याच वाक्याप्रमाणे जात पात धर्माचा काय संबंध? माणूस ही जात आणि माणूस की हा धर्म एवढंच महत्वाचं असतं आणि तेच अत्यंत महत्वाचं आहे. गोपीनाथरावांनी तुम्हाला ही शिकवण दिली आहे. पंडित अण्णांनी सुद्धा तुम्हाला हीच शिकवण दिली आहे. मग आता काय झालं? ज्ञानेश्वरी मुंडे यांना न्याय देण्यासाठी तुम्ही किती प्रयत्न करायला पाहिजे होते. गेल्या 20 महिन्यांमध्ये 5 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या बँक कॉलनीतल्या घरात जाऊन त्या माऊलीचं तुम्ही सांत्वन करू शकला नाहीत. 140 किलोमीटर अंतरावरून मनोज जरांगे येऊन गेले, सचिन खरात येऊन गेले. परवा तुमच्याच सुविद्य पत्नी करुणा मुंडे स्वतः त्यांना जाऊन भेटणार आहेत, काल त्यांनी लाईव्ह मध्ये सांगितलं. पण तुम्ही, तुमच्या बहिणी का जात नाहीयेत तुम्ही? खरं तर स्वतः ज्ञानेश्वरी मुंडे आज त्या म्हणालेल्या आहेत की अरे मी तर माझ्या नवऱ्याला न्याय मिळावा यासाठी रस्त्यावर उतरले. लेक म्हणून माझ्या माहेरची लोक आले, सून म्हणून माझ्या सासरचे लोक आले, पण आम्हाला न्याय द्यायच्या ऐवजी आमच्यावरच गुन्हे दाखल केले, त्यांच्या कुटुंबियावरच गुन्हे दाखल केले. ही कुठली पद्धत न्यायाची? विष प्राशन केलं म्हणून आत्महत्या केल्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल झाला. रास्ता रोको केला, वाहतुकीस अडथळा आला म्हणून गुन्हा दाखल झाला. आपण ज्या पोलिसांनी ज्ञानेश्वरी मुंडेंचा पती मारला, ज्या ज्ञानेश्वरी मुंडेंना 20 वर्ष न्याय देईन, आज देऊ उद्या देऊ असं करत कोर्टाच्या आणि पोलीस स्टेशनच्या चक्रा मारायला लावल्या, त्या ज्ञानेश्वरी मुंडेंना न्याय कधी देणार? या पोलिसांवर कधी कारवाई होणार? तुम्हाला माहिती आहे, त्या स्वतःहून एक वाक्य म्हणाल्यात. धनंजय मुंडे मागे 5 वर्षांच्या भाषणात म्हणाले होते की जर निवडून दिलं नाही तुम्ही मला तर गुंडाराज निर्माण होईल. अहो तुम्ही म्हणालात, तुम्ही आताही निवडून आलात. 23 नोव्हेंबर 2024 ला निकाल लागला आणि अवघ्या 15 दिवसांनी म्हणजे 9 डिसेंबर 2024 ला संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली. तुम्ही त्यावेळी पालकमंत्री होतात. 21 ऑक्टोबर 2023 महादेव मुंडे यांची निर्घृण हत्या झाली. पद तुमच्याकडे, मतदारसंघातले आरोपी तुमच्या इथलेच. खरं तर ज्ञानेश्वरी मुंडे स्पष्टच म्हणाल्यात, धनुभाऊंच्या बंगल्यावरून फोन आला, पण बंगला कोण चालवत होता? वाल्मिक कराड. आणि बंगल्यावरून फोन केलेल्या माणसानं सांगितलं की बंगल्यावरनं फोन केलाय, तपास थांबवा. मग पोलिसांनी ज्ञानेश्वरी मुंडेंना सांगितलं बंगल्यावरून फोन आला आणि तपास थांबला. आता त्यांचं असं म्हणणं आहे आम्हाला धनुभाऊंची घेणं नाहीये, पण धनुभाऊंचे निकटवर्तीय कोण आहेत? ते वाल्मिक कराड यांनी माझ्या पतीला मारले असं त्यांनी थेट आरोप केलाय. मग आता वाल्मिक कराड मुंडे साहेब तुमचे निकटवर्ती आहेत, तुमच्या जवळचे आहेत, त्या ज्ञानेश्वरी मुंडेंचा दोष काय? त्यांचा दोष काय आहे? आता स्वतः ज्ञानेश्वरी मुंडेंनी सांगितलंय की मंगळवारी आम्हाला मुख्यमंत्र्यांनी भेटीचं त्या ठिकाणी वेळ दिलेली आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांतर भेटणारच, पण दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटणार, अजितदादा आणि एकनाथ शिंदेंना. आणि तिघांकडे आम्ही मांडणार आहोत गाऱ्हाणं की आम्ही न्यायासाठी रास्ता रोको केला आणि आमच्यावरच गुन्हे दाखल केले. त्यापेक्षा पहिला जेव्हा गुन्हा दाखल केला ना 18 जुलैला आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी, त्या दिवशी गुन्हा दाखल करण्याविषयी माझा एन्काउंटर करून विषयच क्लोज केला असता, केस बंद केली असती, फरकच पडला नसता. पण आता आम्ही गुन्हे दाखल केलेत ना, मग न्याय मिळवण्यासाठी जीवाच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी माझ्या पतीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार, असा त्यांनी आज संकल्प सोडला. आपल्याला तरी शोभतं का हे? आपल्याच मतदारसंघातली एक लाडकी बहीण
जिचा पती 20 वर्ष महिने झाले मृत पावलेला आहे. का मारला, कुणी मारला, कशाला मारला माहित नाही, पण पोलिसांना कुणी मारलायची आरोपींची नावं माहिती आहेत, तरी देखील त्यांना अटक होत नाही. ते मोकाट आहेत. का? वाल्मिक कराड तुमचा निकटवर्ती आहे म्हणून. हे सगळं खरं तर आज तुमच्या भाषणात अपेक्षित होतं. समाज बांधव होते समोर, समाज भगिनी होत्या. अहो, त्याच समाजातली एक भगिनी आहे ना ही, त्याच समाजातली एक लाडकी बहीण आहे ना ही. महादेव मुंडे त्याच समाजातले होते ना. त्यांच्यावर अन्याय झाला, तो अन्याय दूर करण्याऐवजी तुमच्यावर कसा अन्याय झाला आणि तुम्ही कसा संघर्ष केला हे सांगत बसलात. अहो, एकदा सुद्धा महादेव मुंडे यांचं नाव तुम्ही घेतलं नाहीत. एकदा सुद्धा ज्ञानेश्वरी मुंडे यांचं नाव तुम्ही घेतलं नाहीत. तुम्ही तुमचा जीवन प्रवासातला संघर्ष सांगितला, आम्ही पाहिला, ऐकला. ज्ञानेश्वरी मुंडेंचा जीवन संघर्ष कधी ऐकणार, कधी पाहणार तुम्ही? या सगळ्या प्रकरणात खरं तर आतापर्यंत एक जबरदस्त अशी तुमच्याकडनं अपेक्षा होती की तुम्ही या प्रकरणात स्टँड घ्याल, पण तुम्ही मात्र तुमच्या शेरो शायरीमध्ये आजही गुंतलात. 38 मिनिटांच्या भाषणात 3-4 शेर मारलेच तुम्ही. काय म्हणालात तुम्ही? झुक झुक कर सीधा खड़ा हुआ हूं मैं, अब झुकने का शौक नहीं, अपने ही हाथों से स्वयं बना हूं मैं, अब तुमसे मिटने का खौफ नहीं, तुम हालातों के भट्टी में जब जब मुझे डालोगे, तुम हालातों की भट्टी में जब जब मुझे झोंकोगे, तब 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 कर सोना ही निखरूंगा मैं. हा झाला तुमच्या संघर्षाचा पट, पण इतरांना दुःखाच्या भट्टीत त्या ठिकाणी झोकून स्वतःला द्यावं लागले त्याचं काय? मृत्यूच्या भट्टीत जावं लागले त्याचं काय? आज अख्खं कुटुंबच्या कुटुंब उघड्यावर पडलंय त्याचं काय? या सगळ्या प्रकरणात तुम्ही बरेच शेरो शायरी करण्याचा प्रयत्न केलात. गुलजारांच्या काही नब्ज, काही ओव्या देखील या ठिकाणी तुम्ही मांडल्यात. नए सफर में खामोशी को अपनाया मैंने, क्योंकि बिना गलती के बहुत कुछ सुना है मैंने. जसं तुम्ही स्वतः म्हणताय की मी काही चूक केलेली नसताना ऐकावं लागलं, ज्ञानेश्वरी मुंडेंची काय चूक होती? संतोष देशमुखांच्या कुटुंबाची काय चूक होती? त्यांचा सोडा. संतोष देशमुखांची काय चूक होती? महादेव मुंडेंची काय चूक होती? यांच्या बद्दल कधी बोलणार तुम्ही? तुमच्या भाषणामध्ये तुम्ही जे काही मांडलं त्यामध्ये तुम्ही तुमच्या समाजाबद्दल सुद्धा बोललात. काय? की आज ज्या समाजाच्या वतीनं समाजातील गुणवंतांचा सत्कार माझ्या हातून होतोय, त्या समाजानं मला किती शिव्या दिल्यात हे मला माहिती आहे, पण मला खोटं बोलायला जमत नाही. त्यावेळची परिस्थिती होती, त्यावेळची तुमची भावना होती, पण संघर्ष माझा होता. त्या परिस्थितीतून आजच्या परिस्थितीत जो बदल घडलाय त्याला संघर्षाचा विजय म्हणतात. जसा तुमच्या संघर्षाचा विजय झालाय असं तुम्ही म्हणताय, तसा यांच्या संघर्षाचा विजय कधी होणार? ज्ञानेश्वरी मुंडेंना कधी न्याय मिळणार? त्यांच्या पतीला मारलेल्या गुन्हेगारांना कधी फाशी होणार? संतोष देशमुखांना कधी न्याय मिळणार? त्यांच्या गुन्हेगारांना मारलेल्यांना कधी फासावर चढवलं जाणार? याबद्दल कधी बोलणार तुम्ही? म्हणजे तुमचा संघर्ष तो तुमचा, इतरांचा संघर्ष काय त्याला काहीच अर्थ नाही. तुमचा जीव तो तुमचा लाख मोलाचा आणि इतरांचा जीव कवडी मोलाचा. अहो, या सगळ्या प्रकरणात आतापर्यंत तुम्ही जे काही चांगल्या पद्धतीनं काम केलं त्याला गालबोट लावलं ते वाल्मिक कराडनी. हा विचार कधी करणार आहात तुम्ही? का नाही आज उघडपणे त्याचं नाव घेतायत तुम्हाला? कारण तुम्हाला माहिती आहे याच सापानं मला गिळलं. 18 वर होतो, 90 वर पोचलो शिडी चढून, 91 ला या सापानं गिळलं आणि परत 7 वर येऊन थांबलो. तुम्हाला माहिती आहे या वाल्मिक कराडनं काय उद्योग केलेत ते. आता तुमची भाषण, काल शिव्या देणारा आज आपल्या हातून सत्कार घेतो, हा चमत्कार घडतो ना, त्याच्या मागे नियती असते. का तर त्याची नियत साफ असते.
जेव्हा तुमची नियत साफ असते तेव्हा ती नियती तुमच्या सोबत असते आणि ती नियती म्हणजे दैव. तुमचं दैव बलवत्तर आहे. म्हणून तुम्ही मरणाच्या दारातून एकदा नाही दोनदा परत आलात. स्वतःच म्हणालात तुम्ही, गेल्या 200 दिवसांमध्ये मी मरता मरता दोनदा वाचलोय. पण इथे महादेव मुंडे कायमचे गेले की हो. संतोष देशमुख कायमचे गेले की हो. त्यांना वाचण्याची संधी पण नाही मिळाली. संतोष देशमुखांवर तुटून पडलेले नराधम जे 6 होते आणि त्यांना कंट्रोल करणारे जे 2 होते, तो वाल्या आणि तो चाटे, त्या 6 जणांनी कसं मारलंय तुम्ही ऐकलं, तुम्ही स्वतःहून बघितलं, फोटो बघितलेत. शेवटी तुमच्या राजीनाम्यात ओळ आहे ती. व्यथा झाल्या फोटो बघून, व्यथा, वेदना झाल्या. मरता मरत नाही म्हणून छातीवर पळत येऊन उडी मारली. पाणी मागितलं तर तोंडावर लघवी केली. कत्ती, तलवार, गॅस पाईप, प्लास्टिकचा पाईप, पाठ फोडून काढली, सोलून काढली, अंग काळं निळं केलं आणि कुठल्या तरी शिवारात टाकून दिलं. का? त्यांना मिळाली का हो वाचण्याची संधी? वाचण्याची संधी मिळत होती, पण राजकीय दबावापाठी जे पोलीस होते ना, त्या पोलिसांनी जे लोकेशन मस्सा जो ग्रामस्थांना सांगायला पाहिजे ते न सांगता भलतच लोकेशन सांगितलं. माणसं शोधत बसली पूर्वेकडं आणि याला संतोष देशमुखांना मारत होते पश्चिमेकडं. आयुष्यात कधी भेट होईल का त्यांची? महादेव मुंडेंच्या बाबतीत काय झालं? मिळाली का संधी? 6 आरोपी आहेत. त्यात या वाल्याची 2 पोरं, तो गोट्या गित्ते, तो धनराज फड, सदैव अण्णासोबत अण्णा आमचा विठ्ठल म्हणणारा हा गोट्या गित्ते कसा मारलाय फोटो बघितलाय? अहो फोटो बघायची सुद्धा हिम्मत होत नाही. परवा बाळा मांगरांनी फोटो प्रेस मध्ये दाखवले ते. वा, इथला गाल आहे ना, किती खोलवर जखम आहे बघा. आणि नरड्याचं इथलं मांस काढलेलं 0.5 सेंटीमीटर खोलवर, 3 सेंटीमीटर खोलवर जखमा आहेत आणि मांसाचा तुकडा मिसिंग आहे. त्यानंतर तो तुकडा घेऊन हा गोट्या गित्ते प्लास्टिकच्या पिशवीत भरतो, ती पिशवी खिशात भरतो आणि 8 दिवस बोंबलत फिरतो. असा कुणाला दाखवायचं होतं जो 8 दिवस त्याला भेटलाच नाही? असा कोण होता ज्याला त्याला तुकडा दाखवण्यासाठी त्यांनी काळजाच्या तुकड्याप्रमाणे खिशात जपून ठेवला होता? खरं तर महादेव मुंडेंच्या नरड्याचा तुकडा नव्हता तो महादेव मुंडेंच्या पत्नीच्या काळजाचा तुकडा होता. ज्या माऊलीना 22 ऑक्टोबर 2023 रोजी आपल्या पतीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पाहावे लागले, त्या माऊलीला 2.25 वर्षांनी कळलं की माझ्या पतीच्या नरड्याच्या मांसाचा तुकडा गायब झाला होता. काय वाटलं असेल त्या माऊलीला? सांगा ना. खरं तर या संपूर्ण प्रकरणात धनंजय मुंडे साहेब, बीड म्हणजे मुंडे आणि मुंडे म्हणजे धनंजय मुंडे, पण हे गुंडे, पोचलेले गुंडे, यांनी सगळ्यांच्या मुंड्या पिरगळल्या. खंडणीसाठी, प्रॉपर्टीसाठी, जागेसाठी, पैशासाठी काही बघितलं नाही, काही केलं नाही. नको त्यांना पोचलं. शेवटी डोक्यावर मिऱ्या वाटल्या यांनी. आणखी काय बोललात तुम्ही बघा? टीका म्हणून माझ्यावर टीका करा, मी चुकलो तर मला माफ करू नका, पण तो विषय फक्त माझ्यापर्यंत असावा, माझ्या जातीपर्यंत, जिल्ह्यापर्यंत, आईवडिलांपर्यंत, माझ्या मुलापर्यंत नसावा. आता थोडंसं हे वाक्य उलट बघू. ज्यांची मुलं उघड्यावर पडली, ज्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालं, ज्यांना त्यांच्याच समाजातील लोकप्रतिनिधींकडून न्यायाची अपेक्षा करून सुद्धा न्याय मिळत नाही, अशांनी काय करायचं मुंडे साहेब? त्याही तुमच्या मतदार आहेत, मतदारापेक्षा पुढेही माणूस आहेत.
20 महिने बोंबलतीये ती स्त्री, 20 महिने ती माऊली रडतीये. पदर पसरला हो, न्यायासाठी पदर पसरला. मला द्या, माझ्या पतीला ज्यांनी मारले त्याची नावं सांगा, त्याला अटक करा, त्याला फासावर लटकवा. काय झालं होतं तेव्हा? का नाही जाता आलं बँक कॉलनीमध्ये? का नाही तिला भेटता आलं? का नाही महादेव मुंडेंच्या मारेकऱ्यांना 20 महिन्यामध्ये अटक करण्यात आलं? पालकमंत्री होतात, आमदार होतात, आजही आमदार आहात. तुमच्याकडे मंत्रीपद नसलं म्हणून काय झालं? तुम्ही मगाशीच भाषणात म्हणालात, ज्या ज्यावेळी कुणावर संकट येतं तेव्हा त्याला धनंजय मुंडेंचा फोन नंबर आठवतो म्हणून. यांचं कुटुंब तुम्हाला भेटलं नव्हतं? भेटलं होतं. काय झालं पुढे हो मुंडे साहेब? काय झालं? आणखी जगाच्या पाठीवर एका व्यक्तीचा मीडिया ट्रायल, माझं सोडून द्या, पण माझ्यासह जिल्हा समाज 1-2 दिवस नाही, 200 दिवस बदनामी. 200 दिवस या जगाच्या पाठीवर कुठल्याही व्यक्तीची, त्या व्यक्तीच्या जिल्ह्याची आणि ती व्यक्ती ज्या जातीत जन्माला आली आहे त्या जातीची बदनामी कधीच कुणी केली नाही, ती मी सहन केली आहे. हो मुंडे साहेब, मीडिया ट्रायल नव्हती ही. जे प्रत्यक्ष घडलं ते समोर आलं आणि त्यात पुरावे आढळले म्हणून आज तुमचे निकटवर्तीय 209 दिवस झाले जेलमध्ये सडतायत जेलमध्ये. म्हणून त्यांचं डिस्चार्ज ऍप्लिकेशन रिजेक्ट केलं गेलंय. अहो बदनामी कशी झाली मी सांगतो. या वाल्मिक कराडच्या सोबत राहून तुम्ही त्याला पोसलत ना, त्यामुळे तुमची बदनामी झाली. या वाल्मिक कराडनं गुण उधळले आणि अख्ख्या परळीत गुन्हेगारीची कीड वाढवली म्हणून तुमची बदनामी झाली. या वाल्मिक कराडनं राखेतून, वाळूतून, खंडणीतून, प्रॉपर्टीतून पैसे हडप केले आणि तुमच्या नावावर त्यांनी उड्या मारल्या म्हणून तुमची बदनामी झाली. वाल्मिक कराडमुळे धनुभाऊंचं पान हलत नाही हे अख्ख्या जगाला सांगण्यात आलं म्हणून तुमची बदनामी झाली. आता वाल्मिक कराड कुणाचा निकटवर्तीय? तुमचा. कुठल्या मतदारसंघातला? परळीतला. कुठल्या जिल्ह्यातला? बीड मधला. कुठल्या जातीतला? कुठल्या समाजातला? कुठल्या धर्मातला? द्या ना उत्तर. काय उत्तर आहे याच्यावर? आहे उत्तर तुमच्याकडे? आज तुम्ही यूपीएससी एमपीएससी या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केलात. आपल्या समाजातील पहिला वैमानिक, आपल्या समाजातला पहिला आयपीएस, आपल्या समाजातला पहिला आयएएस. अप्रतिम. म्हणजे आपल्या समाजात आताच परवा यूपीएससी एमपीएससी क्रॅक केलेले काही जण बीड जिल्ह्यातले आहेत, त्यांची सुद्धा बातमी लाईव्ह करून दाखवली होती मी. ज्या पांगरीतनं हा वाल्या येतो ना, त्याच पांगरीतल्या एकानं उत्तमरित्या यूपीएससी मध्ये यश मिळवलंय, सत्कार झालाय. आता तुम्ही मला सांगा, जे चांगलं आहे त्याला चांगलंच म्हणायचं, जे वाईट आहे त्याला वाईटच म्हणावं लागेल ना. ज्यानं उद्योग केले त्याला त्याची शिक्षा द्यावीच लागेल ना. एखादा चोर घरात आलाय काहीतरी चोरी करून किंवा खून करून आलाय आणि समजा त्याला विचारलं तू कुठल्या जाती समाजाचा, तर तो म्हणला बाबा मी अमुक तमुक तुमच्याच जाती समाजाचा, तर त्याला घरात ठेवणार का आपण? त्यावेळी त्याची आपण जात आणि समाज नाही पाहणार, त्यावेळी त्यांनी काय कृत्य केलंय, तो चोर आहे, खुनी आहे, दरोडेखोर आहे हेच पाहणार आणि पोलिसांच्या स्वाधीन करणार. वाल्मिक कराड हा आपल्या समाजात जन्माला येऊन आपल्या समाजाची नाचक्की केली आणि आपल्या समाजाची वाट लावली आणि आपल्या समाजातल्या चांगल्या लोकांचं जे कौतुक आहे ते होण्याऐवजी यानं केलेल्या कृत्यांचं, दुष्कृत्यांची, या सगळ्या उद्योगांमुळे बीडची बदनामी झाली. आता मला सांगा, परळीची बदनामी कुणामुळे झाली? वाल्मिक कराड आणि त्याच्या कृत्यांमुळे. जिल्ह्याची बदनामी कुणी झाली? कुणामुळे झाली? वाल्मिक कराड आणि त्याच्या कृत्यांमुळे.
जातीची समाजाची बदनामी कुणामुळे झाली? वाल्मिक कराड आणि त्याच्या कृत्यामुळं. आणि तुमची वैयक्तिक बदनामी कुणामुळे झाली? या वाल्मिक कराडच्या संगतीमुळं. हाच तो वाल्मिक कराड. असंगाशी संग प्राणाशी गाठ, पण तुम्ही ती गाठ कधी सोडलीच नाही. 20-20, 25-25 वर्ष मैत्री होती त्याची तुमच्याशी. तुमचं 50 वर्षांचं आयुष्य, त्यातले 25 वर्ष तर त्याच्या सोबतच गेली तुमची. त्यातच तुम्ही आमदार, नंतर पालकमंत्री, कृषी मंत्री, अगदी आता अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पदापर्यंत मजल मारलीत. पण काय झालं? पालकमंत्रीपद हुकलं, मंत्रीपद गेलं आणि पद प्रतिष्ठा देखील पणाला लागली. म्हणून 200 दिवस मौनात गेलात तुम्ही. तुम्ही काय म्हणालात? मी या 200 दिवसात 2दा मरता मरता वाचलोय. अहो, आनंद आहे. अनेकांचे आशीर्वाद आहेत. संत भगवान बाबा आहेत. अनेक परळीकरांचे आशीर्वाद तुमच्यावर. मी तर म्हणतो तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. तुमच्या हातून परळीकरांची, अख्ख्या बीड जिल्ह्याची प्रचंड मोठ्या प्रमाणावर सेवा हो, तुम्हाला बळ मिळो. पण या असल्या नराधमांना बळ देऊ नका. यांचा बळी घेतला गेला पाहिजे कायद्यानं, कारण की यांनी कायदा मोडून इतरांचा बळी घेतला. नरबळी म्हणतात त्याला. कसा मारतायत हे बघत होते व्हिडिओवर. आणि इकडे तर महादेव मुंडेंच्या प्रकरणात मारलाय का नाही याची खात्री करण्यासाठी मांसाचा तुकडा आणायला लावला. काय बोलणार? हे असले थर्ड क्लास तुमच्या सोबत शोभत नाहीत. हे शोभत नाहीत. हे तुमच्या सोबत असणं हेच दुर्दैव आहे तुमचं. आता दोष एका व्यक्तीला असेल तर त्याला फाशी द्या, पण त्या आधारावर सगळ्यांना दोषी ठरवणं योग्य नाही. तुम्हाला कोणी दोषी ठरवलं? पण तुमच्या सोबत असलेल्यांमुळे तुम्हाला दोषाचा ठपका लागला. पहिल्यांदा मला कळलं होतं धनंजय मुंडेंची जीभ भाषणात कधीच घसरली नाही. काय बोललात तुम्ही? म्हणजे काय? मी या 200 दिवसात खूप काही शिकलो, कधी बोलायचं आणि कधी नाही बोलायचं. पण तुमचंच वाक्य आहे याच्यात, याच भाषणातलं. मी जर व्यक्त झालो असतो 200 दिवसांमध्ये तर मला हे असे आजार झाले नसते. मी व्यक्त झालो नाही म्हणून मला आजार झाले. कशाला तुमचा मूळ स्वभाव दाबलात तुम्ही? तुमच्या मूळ स्वभावाला धरून चालायला पाहिजे होतं. पण तुम्ही या मूळ स्वभावाला न धरता बाकीच्या सगळ्या लोकांना धरलं जे दोषी होते. आता आणखी खरं तर आपण मस्तपैकी भाषण केलं, त्यात एक चांगलं वाक्य उच्चारलं. आपला कुणीही दोष करू द्यात, तो आपलात नाही, तो दोष करणाऱ्याचा दोष आहे. पण आपण मात्र कुणाचाही द्वेष करायचा नाही. हे खरं आहे. खरं तर या 200 दिवसात तुम्ही जे शांत होतात त्या मौनामुळं अनेक जण तुमच्यावर टीका करायला, आणि तुम्ही त्याच वेळी जर व्यक्त झाला असतात तर आज हा प्रकार घडला नसता. खरं म्हणजे मी मानलं तुम्हाला. जेव्हा त्या बीड शहरामध्ये तो प्रशांत खाटोकर, तो विजय पवार यांनी त्या अल्पवयीन मुलींची छेड काढली, त्या ठिकाणी पोक्सो अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. भर रात्री तुम्ही पत्रकार परिषद घेऊन आवाज उठवलात. अभिनंदन आहे, तुमचं कौतुक आहे. मी त्यावेळी म्हणलं होतं, कुठे गेले आता मनोज जरांगे पाटील? कधी उतरणार आहेत या मैदानात? कधी येणार आहेत बीड शहरामध्ये? कधी त्या अल्पवयीन मुलींना न्याय देण्यासाठी या विजय पवार आणि प्रशांत खाटोकरांविरुद्ध बोलणार आहेत? विचारलं होतं मी. मला एक कमेंट आली ना आता. होय, मी युट्यूब याच टॉप न्यूज मराठी चॅनलवर लाईव्ह केलं होतं. मनोज दादा, कधी येणार तुम्ही बीड शहरात? कधी उतरणार मैदानात या मुलींना न्याय देण्यासाठी? केलं होतं बघा उघडून. त्यावेळी मुंडे साहेबांचं कौतुक केलं होतं मी.
कोण नाही पुढे आलं तेव्हा. तेव्हा स्वतः धनंजय मुंडे आले. विधानसभेत देखील आवाज मांडला त्यांनी, विधानसभेच्या पायऱ्यांवर. त्यामुळं जिथं जिथं अन्याय आहे तिथं पेटून उठलात तुम्ही. मग महादेव मुंडेंवर अन्याय झाला तो का नाही दिसला तुम्हाला? संतोष देशमुखांवर अन्याय झाला तो का नाही दिसला? तसाच प्रश्न मी जरांगेंना केलेला आहे. त्या अल्पवयीन मुलींवर अन्याय झाला ते तेव्हा का नाही दिसला तुम्हाला? सोयीचं राजकारण चालू आहे का सगळीकडे? संदीप क्षीरसागर जरांगेंच्या जवळचे, विजय पवार त्यांच्या कार्यक्रमात सूत्रसंचालन करतायत वगैरे बरंच काय काय झालं. तेव्हा मी बोललो होतो, कोण जवळचा कोण लांबचा काय घेणं नाही. पण त्यानंतर मनोज जरांगेंनी एक वाक्य उच्चारलं जेव्हा ज्ञानेश्वरी मुंडेंनी त्यांना हाक मारली की मला न्याय द्या, तेव्हा ते म्हणाले जातपात गेली खड्ड्यात, पहिले माणुसकी, खड्ड्यात पडलेली माणुसकी, तिला हात देण्यासाठी हा माणूस पुढे येईल. आणि त्यांनी 140 किलोमीटर अंतर पार करून ज्ञानेश्वरी मुंडेंना भेटण्यासाठी परळी गाठली. कुठे बघितली त्यांनी जातपात, समाज, धर्म? तुम्ही तेच का नाही केलं संतोष देशमुख प्रकरणामध्ये? कशाला पाहिजे होतं हे? आणखी तुमचाच वाक्य आहे जातपात धर्म मी मानत नाही. मग जायचं होतं संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना भेट द्यायला, सांत्वन करायला. आणि कोणी माझ्या जवळचा असो तर वाल्मिक कराड असो आणखी कोणी, शिक्षाही व्हायलाच पाहिजे. का नाही होऊ शकलं तसं? आणि इथं तर महादेव मुंडे आपल्याच मतदारसंघातले, ज्ञानेश्वरी मुंडे तुमच्याच मतदारसंघातल्या लाडक्या बहिणी, त्यांच्या घरी सुद्धा तुम्ही जाऊन आला नाहीत आणि सांत्वन केलं नाहीत का? दोन्हींकडे एकच आरोपी कॉमन आहे म्हणून? वाल्मिक कराड म्हणून? अहो कोण आहे वाल्मिक कराड? तुमच्याच घरातला घरगडी, ज्याला एवढ्या उंचीवर नेऊन ठेवलात तुम्ही. आज तो कुठं गेला? पण जाता जाता तुम्हाला देखील उंचीवरनं खाली आणून ठेवलं त्यांनी. अहो कुठे पाहिजे होतात तुम्ही आज? जर हे सगळं उद्योग यात वाल्मिक कराड नसता तर तुमचा संबंध येत नव्हता, तुम्हाला कोणी बोलायचा. पण या वाल्मिक कराड आणि तुमची दोस्ती, तुमची मैत्री, तुमची निकटवर्तीय भूमिका अख्ख्या महाराष्ट्रानं बघितली होती. स्वतः पंकुताईंनी जगजाहीर केलं, कुठाय रे ते ज्याच्याशिवाय धनुभाऊचं पानही हलत नाही, तो वाल्मिक कराड. काय झालं आज? म्हणून मला इतकंच म्हणायचंय, या संपूर्ण प्रकरणात आजही मला आठवतंय तुमचं एक मध्ये भाषण झालं होतं. त्या भाषणामध्ये म्हणजे सुनील तटकरे आले होते, तुमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आणि बीडमध्ये निर्धार मेळावा होता संकल्प नवा पर्वाचा. त्या निर्धार मेळाव्यात तुम्ही जेव्हा भाषणाला तेव्हा कार्यकर्ते म्हणाले धनंजय मुंडे तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, तेव्हा तुम्ही म्हणाला होतात आगे बढ़ो केल्यावर काय होतं समजलं ना? आता देखील तुम्ही भाषण करताना काही कार्यकर्ते म्हणालेच धनंजय मुंडे तुम आगे बढ़ो, त्यावर तुम्ही उत्तर दिलं हेच 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 काय म्हणालात तुम्ही की यामुळेच यानं धनु कधीही पुढे जाणार नाही, असं तुमचं वाक्य आहे की आजच्या भाषणातलं. मग या कार्यकर्त्यांना जसं तुम्ही आवर घालता तसं या वाल्मिक कराडला का नाही आवर घातली ती वेळीच? का नाही व्यसन घातलं त्याला? का नाही लगाम चाप ओढलात त्याचा? तुमच्या परोक्ष अपरोक्ष त्यानं बरेच उद्योग केले आणि आज त्याची परिणती काय झाली हो? खरं तर या सगळ्या ह्याच्यात तुम्ही एक वाक्य देखील बोललाय, या वाणीवर, या धनंजय मुंडेंवर सरस्वतीची कृपा आहेच. तुमचं भाषण, तुमचं वक्तृत्व, तुमचं कर्तृत्व उत्तम. पण आज का त्याच सरस्वतीच्या कृपा असलेल्या वाणीला 200 दिवस कुलूप लावावं लागलं का? कशामुळं? तुम्ही म्हणता ना या हाताने दिले ते उजव्या हाताने जे दिले ते डाव्या हाताला कळता कामा नाही. हो करता तुम्ही सडळ मदत, चला. पण या असल्यांना मदत करून उपयोग काय झाला?
तुमच्या मदतीची अपेक्षा आहे ज्ञानेश्वरी मुंडेंना, तुमच्या मदतीची अपेक्षा आहे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना. आणि खर तर तुम्ही एक जाता आता शेवटचा एक शेर जो तुम्ही म्हणालात, जीवन पथ पर जो भी मिले ये भी सही वो भी सही. पण माझी इच्छा आहे तुमच्या जीवन प्रवासात परत असा वाल्या तुम्हाला कधी मिळू नये. कारण की असा वाल्या जर अशा उत्तम धनंजय मुंडे सारख्या माणसांना मिळाला तर तो वाल्या त्या धनंजय मुंडे सारख्या उत्तम माणसाला खाऊन टाकतो, पोखरून टाकतो. त्यामुळे तुमच्या आयुष्यात असा वाल्या परत कधी येऊ नये आणि हा वाल्या तर आता परत कधीच येऊ नये. तुमच्यावरच केलेली कविता, धनंजय नावाचं झाड आणि सोबत्यानंच घातला कुऱ्हाडीचा घाव. आता त्याची जखम आहे ना, ती जखम भरून काढायची आहे. त्यासाठी पहिल्यांदा ज्यांनी जखम केली ना त्याला शोधून काढा, त्याला शोधून काढा. कारण तीच कुऱ्हाड घेऊन त्याने इतरांवर अनेकांवर घाव घातलेत, ते आपल्याला ठाव नाही. किती जणांवर घाव घातलेत ते ठाव नाही. एक दोन नावं फक्त सापडलीत. त्यामुळे या नराधमाला, याच्या टोळीला पहिल्यांदा जेरबंद करणं, अटक करणं अत्यंत गरजेचं आहे. कोण आहे तो गोट्या गित्ते? तो काय लादेन आहे का दाऊद आहे का कृष्णा आंधळे? काय बोलणार आता, जो सापडतच नाही. धनुभाऊ, सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला इतकंच म्हणायचंय, तुमचं भाषण अप्रतिम 38 मिनिटांचं भाषण, शेरो शायरी, तुमचा संघर्ष प्रवास मांडलात तुम्ही, प्रश्नच नाही. पण इतरांना देखील संघर्षातून जावं लागतंय. त्या संघर्षाकडे कधीतरी पहा. ज्ञानेश्वरी मुंडेंच्या घरी जाऊन त्यांचं सांत्वन करा. महादेव मुंडे यांना मारणाऱ्यांना अटक करण्याची ताकद लावा. त्या वाल्मिक कराडचा नाद सोडा. धनुभाऊ, आता तरी डोळे उघडा. त्या वाल्मिक कराडचा नाद सोडा. कारण मुंडे साहेब, तुम्ही मरता मरता दोनदा वाचलात हो, पण मुंडे देशमुख तर गेले ना. तर मला जाताना इतकंच म्हणायचंय, प्रभू वैद्यनाथा पुरे झाले आता, प्रभू वैद्यनाथा पुरे झाले आता, उघडावा तिसरा डोळा या पाप्यांकरिता, या पाप्यांकरिता. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.